बघ की पल्ले, माझं एक मन म्हणते काय बी झालं तरी आब्याबरच लगीन कर, आणि दुसरं म्हणते त्याचं सुख जर केवढा असेल तर जाऊ दे त्याला तिच्याकडे. येडी आहेस तू. अगं केवढ्यापेक्षा आब्या जास्त तुझा आहे. असं फक्त तुला वाटून काय होणार आहे का ग पल्ले? हाय का काय वळण तुला? मी सगळ्या गावभर शोधते आणि तू इथं बसलीस जोगा खेळत. बारके आहेस का असलं खेळ खेळायला? हिला एक काय काम नाही, पण तुला मस्त घरी काम माहीत. मी धार काढून येऊस तर पशात. हा गाय सगळा स्वयंपाक करून आल्या, मी चहा बी करून ठेवला होता, तुला फक्त दूध टाकायचं राहिलेलं. आणि स्वयंपाकाची भांडी कोण घासायचं? तुझा बाप का? हा आय, काय झालंय? काय चुकलंय का माझं? अशी का म्हणून करता सुटल्यापासून? तुझं लाड जास्ती झालाय, तेच कमी करते. गप घरी चलन लाग मला. अगं मला अभ्यास आहे शाळेतला. अभ्यास होता मग हिथं कशाला खेळत बसलीस? आणि आता अभ्यास बिभ्यास बास झालं. जी काही शाळेत शिकायची ते नवऱ्याच्या घरी जाऊन शिक. माझ्याच्याने जेवढं होतं तेवढं मी केलं. म्हणजे असं का म्हणून बोलतेस? आता लगीन करायचंय तुझं. आता शाळा बिळा काय नाही. आज पाहुणी यायची आहे तुला बघायला. नाही आय, असलं काय बी करू नकोस. अगं शाळा आहे, मला शेवटचं वर्ष आहे. आय, अगं एवढे दिवस थांबलीस, आता फक्त 2 महिने राहिले तर असं का म्हणून करतेस? असं म्हणतच कसं बस दिवस काढलं, पण आता माझ्याच्याने नाही होत. मी तरी एकलीनं कुठवर वडायचा ह्यो संसाराचा नाटगाडा. आता डोसक्यावरून पाणी गेलं, आता नाही. नको की आय, अगं ऐक की माझं. आजवर तुझं त्या सरांचं ऐकून गप होते, पण आता मी सांगेन तसंच करायचं. अहो पण हे लग्नाचं वय नाही तिचं. ए तू गप ग. तुम्ही बास कर की आता शाळा. कशाला आई बापावर वजं होतीस? लगीन करून हो की मोकळे. तिनं काय केलंय? तिला का म्हणून बोलतेस? तू गप घरी चल आणि साडी नेस. चल घरी आणि आवर सगळं. नाही, मी नाही येणार. नाही येणार? कशी नाही येणार ती बघती. आय चल आणि आवर. अगं ऐक की माझं. घरी चल. मला नाही करायचं लगेच. आय ऐक ना गं, मला नाही करायचं लगेच. ऐक ना. ही जे एक वेखणवाडीची अलका कुबल म्हणून बारसच घातलं पाहिजे. हे माझ्या गप की. अरे आधी काय चाललंय ते तरी बघून घे. पल्ले तू इकडे आधी आणि काय चाललंय ते सांग. अगं बाया रडायच्या आधी थांब आणि काय झालंय ते पडदिशी सांग. रेशमी शाळेत येणार नाही. मग रडायचं काय त्यात? असलं काहीतरी काम घरी. आज पहिल्यांदा येणार नाही का ती? अरे पण पहिल्यांदा तिला लग्नासाठी बघायला पाहुणे येणार आहेत. काय असं कसं येणार आहेत पाहुणं? आणि मधनच काय झालं तिच्या आईला? काय माहित नाही, पण तिच्या आईलाच रागात होती. म्हणले आता सण होत नाही, काय बी झालं तरी तिचं लगीन लावायचंच आहे. असं कसं लगीन लावतात? आणि नुसतं पाहुणं बघायला आलं म्हणजे काय लगेच लगीन नाहीत लावत? अरे पण मला भ्या वाटतंय. ते तुला का वाटत नाही? नाही तर काय, तू लय लोड घेऊ नकोस. गप चल शाळेत, ती बी उद्या बसन. बरं हे पोरांनो, चला आपण डाव बास करूया. जाऊया शाळेत. जा पहिले कपडे बदलून येत असन, दप्तर घेऊन येत अस. पळ. मी नाही शाळेत, तुम्ही जावा. मी रेशमीपाशी थांबणार आहे. तिला आता माझी गरज आहे. दोघी बी नाही, मला डोंगरात सायकलीवरून बसून जाऊया. चालतंय, लय मज्जा येईल. काय हव्या? होय मॅडम, काय झालं असेल रे तिच्या घरी?
अरे नसेल एवढं काय, तिच्या आईला रेशमीच्या लग्नाची मधनं झोकी येते, माहित आहे ना तुला. वाईट काय झालं की रेशमीचं लगीनच करा म्हणते. तिला वाटतं समजा प्रश्नांचं उत्तर एकच आहे, रेशमीचं लगीन. हो विकास महाराज, तुमचं प्रवचन सांगून झालं असेल तर जा घरात, कोणी भाकरी टाकतंय का बघा आणि या घेऊन. हो हो, तुम्ही पण जावा. हा, तुमची तर आहे जेवणाचं ताटच घेऊन बसले असेल, चांगल्या हाताने चालेल तुम्हाला. जा चला चले आब्या. दाद्या, आज रेशमीला बघायला पाहुणा येणार आहेत असं पल्ली म्हणत होती. अरे काय बी काय, तिचं काय वय आहे लग्नाचं? अरे मी बी तेच म्हणतोय, पण तिची आई काय ऐकण्यात झाली असं पल्ली म्हणत्या. असे कसे ऐकत नाही. थांब, मीच जाऊन बोलतो. दाद्या, मी बी येऊ का तुझ्याबर, का जाऊ शाळेत? आता एवढं समजा माहीत असून बी तू शाळेत जायची तयारी केल्यास, मग शाळेतच गेलं पाहिजे ना. अरे म्हणजे तसं नाही, पण मी जरी थांबलो तरी माझं कोण ऐकणार आहे ना. हो आम्ही, पण आपल्याच्यानं होणार नाही हे माहीत असून बी निदान आपण प्रयत्न केला ना, तर आपल्याला आणि आपल्या जवळच्या माणसांना बरं वाटत असते. बघ आता तुझ्या थांबण्यानं पाहुणी यायची काय राहणार नाहीत, पण निदान ती घरी जाणार नाहीत यासाठी तू काहीतरी प्रयत्न केले, हे जेव्हा रेशमाला कळेल ना तेव्हा तिला भारी वाटेल. बघ पण दाद्या, बाकी समधी पोरं बी निघालेत की शाळेत? बाकी समधी निघाल्यात म्हणून तू बी निघालायस का? आब्या जेव्हा आई गेली ना तेव्हा समधी पोरं शाळेत गेली नव्हती, त्यात रेशमान पल्ली बी होती. अरे रेशमाने तर स्वतःचं घर समजून समधी कामं केलेत. आणि एक महत्वाचं, बाकीच्यांसाठी जी रेशमा आहे ती तुझ्यासाठी नाही हवी. त्यामुळे तिच्यासाठी कुणी काही केलं नाही केलं तरी तुला फरक नाही पडायला पाहिजे. तुला काय वाटतं हे महत्वाचं. पण तुला शाळेतच जावं असं वाटतंय हे तर चालेल की समजा. राहू दे, मला गेलं पाहिजे उशीर व्हायच्या आधी. अबे अरे इथं का बसले? चला बघूया. हे आब्या, अरे इथं कुठे बसतेस? अजून आपल्या अख्खा डोंगर उतरायचा आहे. माझ्या अरे आज मला शाळेतच जा वाटत. आज नेमका दिवस कुठं उगावलाय? तुला तुला शाळेत जाऊस वाटतं ना वय? अरे तिकडं तुझी केवढा वाट बघत बसली असेल. आमचा आज कोणी वाट बघणार असत तर सकाळी उठून वाटायला लागलो असतो. हा, ह्या गुणामुळेच तर नाही ना तुझी कोण वाट बघणार. बोललास, झालं समाधान? ए बाबा आब्या, त्या केवढाचा चेहरा आठव आणि चल उठ शाळेत. नाही, आता मला फक्त रेशमीचा चेहरा आठवतोय. अरे तिकडे तिची काय अवस्था झाली असेल. मध्या ती जर शाळा सोडून लगीन करून गेली का नाही तर ती आपल्यापासून कायमची लांब जाईल. आणि तिचं ह्या वयात लगीन म्हणजे मग तिची शाळा, आपली दोस्ती, तिची स्वप्न, इच्छा सगळंच अर्धवट राहील.
ती कवच खुश नाही राहणार मध्ये. तिनं नेहमी समद्यांच्या भल्याचाच विचार केलाय. गावात कुणाचं काय बी झालं तरी समद्यात पुढे रेशमी असायची. एखाद्याला आधार द्यायला, मदत करायला, सोबत करायला. आणि आज तिच्यावर अशी वेळ आल्या तर आपण समधी तोंडावर करून शाळेत चाललोय. तिनं बी आपल्यासाठी कितीतरी वेळा शाळा बुडवल्याच की. आणि मग आता एक दिवस आपण बुडवली म्हणून एवढं काय होणार आहे? अरे तिची आई तेवढ्या पुरती म्हणली असेल. ही काय तिची पहिली वेळ आहे का? अरे तेवढ्या पुरतं नाही किरणा. आणि जर तेवढ्या पुरतं असतं का नाही तर रेशमी काय बी करून शाळेत आलीच असते. आता तुला माहित आहे ना तिला शाळा किस्ती आवडते. होय, आभ्याचं पटतंय मला. चला माघार जाऊ. अरे सगळं बरोबर आहे, पण आपण तरी काय करणार? तो तिच्या घरच्यांचा विषय आहे. उलट आपल्याला 4 शिव्याच खाऊन माघारी यायला लागेल. शिव्या खाल्ल्या तरी चालताल मध्ये, पण आपण तिच्यासाठी काहीतरी केलंय हे बघून तिला तरी व्हायचं बरं वाटेल का नाही? ते काय नाही, मी तर चाललोय. तुम्हाला न्यायचं असलं तरी नाहीतर राहू दे. या म्हणजे काय? चला जाऊया सगळेच. चल. होय, ती तुमचीच पोरगी आहे. आणि किती बी झालं तरी तुम्ही म्हणताय तसं आम्ही बाहेरचंच की. पण एकदा तिच्याकडे बघा. त्या लेकराला काय वाटते काय नाही हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. आय अगं खरंच मला नाही करायचं लगीन. हव्या हव्या तू तरी सांग की आईला. रेश्मा साहेब, अहो आता एवढं वर्ष तरी थांबा की. अहो आत्ताचं वर्ष लय महत्वाचं आहे तिच्यासाठी. हो, अहो लय हुशार आहे ती. होय, अहो पण पुन्हा गावात तुमचंच नाव निघाल ना की पुरीला 10वी शिकवली, ते बी परिस्थिती नसताना. अहो आमचं नाही माहित, पण ही 100% पास होणार आहे. अहो आणि आता राहिलंच किस्ती शाळा. पण तुमची शाळा होस तर मी राहिली पाहिजे ना. हिच्या बापानं नको नको करून ठेवले. काय सुद्धा कामधंदा करीना. काय याड भरले तेच काही कळना. नुसतं जाऊन पारावर बसायचं नाहीतर पत्त कुटायचं. घरात तरणी पोरगी आहे, बायको आहे, कशावर म्हणून ध्यान नाही. रात्री जमल तसं घरी यायचं, सकाळी नेलेलं पैसे उधळून आधी साठवलेलं सगळं पैसे संपवलं. आता गुरण घरातली एक एक वस्तू विकाय लागले भाड्या. आता पुरीचं लगीन करायचं म्हटलं तर हाताशी 4 पैसे नको का? एवढी बी अक्कल नाही भाड्याला. पण उद्या लगीन करायचं म्हटलं तर खर्च आहेच की. अरे दाद्या, आलेली जागा लई चांगली आहे. आता पोराचं वय जरा जास्त आहे पण घरदार लई चांगला आहे आणि सगळा खर्च बी उचलाय तयार आहे. ती 1 रुपयाचा बी खर्च नाही आमासनी. आता काय बाई शिल्लक आहे तर पोरीचं लगीन उरकलेलं बरं न होय. पुन्हा भिकायला लागल्यावर काय आहे आणि काय नाही. आणि तशी बी पोरगी शिकवाय तयार आहे ती. मी काय म्हणतोय रेश्माच्या, 10वी झाल्यानंतर ती कमवून दिलंच की. पोरीच्या कमाईवर बसून खाणारी वाटली काय मी? ही गेल्यावर मी जाईल माहेरी निघून. ह्या भाड्याला म्हणील बस बोंबलत. आता हिच्यासाठी राहायला लागतंय ना. लग्नानंतर ते शिकवतीलच याची खात्री काय? नाही शिकवलं तर आपलं नशीब म्हणायचं आणि गप्प बसायचं. नाहीतर आपण 10वी कशासाठी शिकवते? चांगला नवरा मिळावा म्हणूनच ना. चांगली मानानं घालवायची आहे तिला, अशी कुणाच्या बी गळ्यात नाही बांधायची. अहो पण मी काय आमच्या घरच्या गोष्टीत बाहेरच्यांनी नाही बोललेलं बरं आहे. आय बाहेरची नाहीत ती. होय ना, मग त्यांना म्हणावं तुझ्या लग्नात उठा ठेव करा की. तुझं लगीन मोडाय कशाला आलेत?
रेशमाची आहे, तुम्ही दादाला असं नव्हतं बोलायला पाहिजे. अहो आमच्या सगळ्यांनी रेशमीची काळजी आहे, तिच्याबद्दल काहीतरी वाटतं म्हणून आम्ही आलो नाही. तर तुम्हाला खरंच जर त्याची काळजी वाटत असेल ना तर तुम्ही सगळ्यांनी इथनं निघून जा. उगाच मी काय बोलले ना तर सगळ्यांनी राग येईल. ती माझी पोरगी आहे, तिची काळजी मला जास्त आहे आणि तिचं भलं बी मला कळतंय. मला तर वाटते निघून जावं कुठंतरी घर सोडून. अगं काय बी काय बोलतेस रेशमे, हे असलं कवा शिकवलं नाही आपल्यासनी. आणि तू गेले सगळं चांगलं होईल का? अगं ह्याच्यापेक्षा जास्त वाईट होईल. तुझ्या आई तर जीवच देईल. पण आता माझं लगीन लावून ती माझा जीव घेत्या, त्याचं काय पडलंय? माझं आता लगीन करायचं वय बी नाही आणि मन बी नाही ग. नुसता विचार जरी केला ना तरी जीव जातोय. लहानपणापासून जेव्हा कळायला लागलंय लगीन काय असतं, आभ्या बरंच लगीन करायचं सपान बघितलं बघ मी. पण सगळी स्वप्न नाही पूर्ण होत ग रेशमे. आता बघितलंस ना, सगळ्यांनी एवढं समजून सांगितलं तुझ्या आईला, तरी बी ते ऐकायला तयार नाही. पप्पासनी बी काय झालंय काहीच कळना. असं का म्हणून वागतेत ते? आई ऐकत नसले की बाप खंबीर होतो आणि बाप ऐकत नसला की आय. पण इथं माझ्या बाजूनं कोणच नाही ग पडले. आणि ज्याच्या सोबत पुढचा अख्खा जन्म जावा असं वाटतंय, त्यो बी दुसरीची स्वप्न बघतोय. मग मी कुणाकडे बघायचं? कुणाची मदत घ्यायची? कुणाच्या भरोश्यावर जगायचं? लहानपणापासून दुःख पण संकटच बघत आले, पण कवाच धीर नाही सोडला. पण आता सगळीकडनंच घेरलंय ग मला. कुठंच वाट दिसेना झाला. आज खचू नको की ग रेशमे, तुले भारी पोरगी आहेस बघ. तुझ्यासारखी मैत्रीण, पोरगी, बायको सगळंच भेटायला नशीब लागतं बघ. आणि कोणाला नाही तरी मला माहिती आहे की तू सगळ्यात भारी पोरगी आहेस. आणि म्हणूनच एवढी संकट असतील तुझ्या आयुष्यात. पण काहीतरी होईल बघ. काय होईल? लगीन होईल माझं त्या पोराबर. पण पडले ते वयाच्या आधी मी स्वतःचा जीव देईन. रेशमी, आब्या सोडून दुसरे कुणाशी बी लगीन करायचे नाही. एकली राहील पण दुसऱ्याची वयाची नाही. तेव्हा मला कळलं तिथं थांबण्यात काहीच अर्थ नाही. अरे दाद्या, मग आता आपण करायचं काय? हाय का? तेच मी विचारायला तुमच्याकडे आलो, तुम्ही मलाच विचार. अरे पण दाद्या, तुझा एवढा अपमान होऊन सुद्धा तुला तिच्यासाठी अजून काय करायचंच आहे का? नाही ना, ती काय बोलली ह्याच्यापेक्षा ती का बोलली हे आपल्याला माहित असून बी आपण समजून घेणार नाही तर मग कोण घेणार? पण असं बी आता ती एकटी पडली आणि माणूस जेव्हा एकटं पडतं ना तेव्हा परक कोण आणि जवळचं कोण यातला फरकच ध्यानात येत नाही. आपल्या मनाच्या विरोधात बोलणारी प्रत्येक व्यक्ती परकी असते. आणि आता रेशमाच्या आईचं तसं झालं. पण मला वाटतं आता ही लगीन थांबवलं पाहिजे. आबा, आपण असं करू, आपण दोघं जाऊ, बरं त्यांच्याशी बोलू, नक्की आपलं काय ना काय ऐकतील. चालतंय की? नाही, नको ना. नाही म्हणजे
माझा अपमान केला तिथपर्यंत ठीक आहे. तुम्हाला एखादा शब्द बोलला तर आम्हाला सहन व्हायचं नाही. उगी शब्दाला शब्द वाढायला नसावी. आता ती कुणाचं कायच ऐकून घ्यायच्या मनस्थितीत नाही. अरे दाद्या, मग आता नक्की काय करायचं? हा, हे बघ, आपण जर असंच बघत बसलो तर त्या पोरीचं लगीन लावून ती मोकळी होईल बाई. हा, मला काय वाटतंय आबा, आपण सगळ्यांनी मिळून हे लगीन मोडलं पाहिजे, पण ठरवायच्या आधीच. मस्त नाही लगीन ठरायच्या आधी मोडायचे कसे? जसं गावातली आणि भावकीतली मिळून माझं लगीन मोडतात ना, तसंच की ती काय करतात, पाहुणी गावात आली की माझ्याबद्दल वाईट साईड सांगतात. पाहुणी डायरेक्ट घरी येऊन नाही म्हणतात. र हे तर काहीच नाही. कैक पाहुणी तर बाहेरच्या बाहेरच निघून जातात. म्हणून आपण बी असंच करायचं. ती पाहुणी रेशमीच्या घरी जायच्या आत आपण रेशमी गाठायचं आणि रेशमीबद्दल काय बाय वाईट साईड सांगायचं. मग जाते पाहुणं माघारी. शुभ्या पहिल्यांदाच बोलला, पण काहीतरी चांगलं बोललंय. एवढं मात्र करावं का? नाही का, मी काय म्हणतो, मला हेच बेस्ट वाटतंय. आपण एक काम करूयात, गावाच्या विषयावर की नाही ही समधी पोरं थांबतात आणि ते रेशमाबद्दल, तुम्ही समधी ना रेशमाबद्दल काय बी सांगायचं, पण जे काही खोटं आहे ते, आणि रेशमा शाळेत काय काय करते हे समजा खोटं खोटं त्या पाहुण्यासनी सांगायचं. तिथनं जर पाहुणे पुढे आले तर आपण समधी थांबू. काय वाटतं? ठरलं तर मग असंच करू. हा, पण दाद्या, हे असं खोटं बोलून चांगलं होईल का? आता ना अहो, भक्ताच्या भल्यासाठी देव बी खोटं बोलतोच की. मग आपण रेशमाच्या भल्यासाठी खोटं बोललो, मग काय झालं? बरं, मग चालतंय की तुम्ही म्हणाल तसं. हा, चालतंय. आता मी सांगतोय तसं करूयात आपण. हे पोरांनो इकडे. हे बघ,